strike and lockout under the Industrial Dispute Act 1947 अर्थात औद्योगिक कलह अधिनियम 1947 अंतर्गत संप आणि टाळेबंदी किंवा बेकायदेशीर संप या संदर्भात त्यांची व्याख्या आणि स्पष्टीकरण या संदर्भात लेबर लॉ या आपल्या महत्त्वाच्या विषयामध्ये आपण LLB थर्ड इयरच्या विद्यार्थ्यांसाठी ही व्हिडिओ प्रश्नासह घेऊन आलेलो आहोत. विनंती एवढीच आहे की मी संतोष शिंदे लॉ इन मराठी या हक्काच्या यूट्यूब चॅनलवरून आपल्याशी संवाद साधत आहे. आपण ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ शेवटी पाहिल्यानंतर तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा, लाईक करा. इंडस्ट्रियल डिस्प्यूट या अंतर्गत स्ट्राईक अँड लॉकआउट या प्रमुख विषयावर संप आणि टाळेबंदी आपण चर्चा करणार आहोत आणि अपहार्य कामबंदी ले ऑफ याच्यावर सुद्धा सविस्तर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करणार आहोत. खरं तर प्रमुख मुद्द्यांवर चर्चा करत असताना 4 महत्वाचे मुद्दे आहेत. ते म्हणजे प्रस्तावना, संप, टाळेबंदी आणि चौथा अपहार्य कामबंदी. कोणत्याही इंडस्ट्रियल सेक्टरमध्ये उत्पादन सेवा यासाठी जे काही उद्योग व्यस्त आहेत किंवा निर्माण केले जातात त्यामध्ये व्यवस्थापन आणि कामगार असे 2 गट असतात. व्यवस्थापन असा उल्लेख ज्यावेळी केला जातो तेव्हा एक समज प्रचलित आहे की तो म्हणजे व्यवस्थापन अर्थात मॅनेजमेंट आणि मालक हा एकच वर्ग आहे आणि दुसऱ्या बाजूला कामगारांचा समूह असतो. खरं तर बारकाईनं कायद्याकडे पाहत असताना नियमांचा व्यवस्थित विचार केला तर कोणत्याही कारणास्तव कारखाना हा बंद राहतो. या बंदचा दूरगामी परिणाम हा नेहमी होत असतो. अपरिहार्य कामबंदी किंवा बंद होण्यासाठी कुठली महत्वाची कारण आहेत तर ती अपरिहार्य कारण कामबंदी, संप किंवा टाळेबंदी असे शीर्षक दिले जातात. औद्योगिक क्षेत्रामध्ये उद्योग कोणत्याही कारणास्तव बंद पडला किंवा औद्योगिक क्षेत्राला तसेच राष्ट्राला देखील परवडणारं नसतं, कारण या कारणास्तव कायदे मंडळाने अशा कारणासाठी औद्योगिक विवाद अधिनियमामध्ये तरतुदी केल्या आहेत, जेणेकरून अशा कारणास्तव उद्योग बंद करण्यास प्रतिबंध करण्यात आलेला आहे. आणि आपण संप आणि टाळेबंदी आणि अपहार्य कामबंदी या गोष्टीची सविस्तर चर्चा या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. संप अर्थात स्ट्राईक हा औद्योगिक कलह अधिनियम 1947 अंतर्गत कलम 2Q अंतर्गत येणारा संप हा प्रकार आहे, ज्यामध्ये औद्योगिक विवाद अधिनियम 1947 मधील संप याची आपण सविस्तर व्याख्या पाहणार आहोत. ती म्हणजे कामगारांच्या मागणीसाठी कामामध्ये खंड पाडणे किंवा काम करण्यासाठी नकार देणे याकरता कामगार जेव्हा एकत्र येतात आणि कामामध्ये खंड पाडतात किंवा कामास नकार देतात किंवा त्यांची कृती ही स्ट्राईक संप मानली जाते. कामात खंड पाडण्याचा कालावधी हा गौण मुद्दा आहे. अल्प काळासाठी कामात खंड पाडणे देखील संप मानला जातो. एकंदरीत व्याख्याच्या निमित्तानं जर काही महत्वाचे घटक पाहायचे असतील तर ते म्हणजे उद्योग असतील, कामगारांनी कामामध्ये खंड पाडणे किंवा काम करण्यास नकार देणे हा दुसरा प्रकार असेल, किंवा तिसरा कामगारांनी त्यांच्या मागणीसाठी एकत्र येणे, आणि चौथा एकंदरीत उद्योग क्षेत्रामधील जे संबंधित कामगार असतात त्यांच्या मागणीसाठीचं उद्दिष्ट हे एकच असलं पाहिजे. कारण कामगारांनी पुकारलेल्या संपामध्ये खालील प्रकार हे फार महत्वाचे जाणून येतात. ती म्हणजे निव्वळ बसून राहणे, कामांचे हत्यारे अर्थात टूल्स ठेवून देणे, लेखणीबंद काम करणे किंवा कामाचा वेग कमी करणे, सहानुभूती दाखवणे, उपोषण किंवा हरताळ, धरणे आंदोलन धरणे या प्रकरणामध्ये या सगळ्या गोष्टी येत असतात. याचे केस लॉ आहे, जी केस फार महत्वाची आहे.
नॉर्थ ब्रुक ज्यूट कंपनी विरुद्ध कंपनीचे कामगार 1960 ची केस आहे आणि ILL जे 580 SC सर्वोच्च न्यायालयापर्यंत हे प्रकरण गेलेलं होतं. आणि जेव्हा कामगार एखादे काम करण्यास बांधील नसतात तेव्हा कामगारांचे असे काम करण्यास नकार दिला तर त्यांची कृती ही संप मानण्यात येते, असं या व्याख्येत हे येत नाही. दुसरं न्यायालयीन प्रकरण आहे की पंजाब नॅशनल बँक लिमिटेड विरुद्ध बँकेचे कर्मचारी. ती पण 1959 सेकंड LLJ 666 SC अशी न्यायालयीन केस आहे. या प्रकरणात सुद्धा न्यायालयीन प्रकरणामध्ये बँकेच्या कर्मचाऱ्यांची लेखणी बंद ठेवली. न्यायालयाने बँकेच्या कर्मचारी कृती संप म्हणून जाहीर केली. न्यायालयाच्या मते बँकेच्या कर्मचाऱ्यांनी लेखणी बंद ठेवून औद्योगिक विवाद 47 कलम 2Q प्रमाणे संप केलेला आहे. संप करण्यास मनाई कलम 22(1) प्रोहिबिशन ऑफ स्ट्राईक सेक्शन 22(1) औद्योगिक विवाद अधिनियम 1947 कलम 22 नुसार संप करण्यास मनाई देणारी तरतूद या ठिकाणी करण्यात आलेली आहे. कोणतीही व्यक्ती जर सार्वजनिक सेवा देण्याच्या उद्योगात किंवा कामगार म्हणून कामावर रुजू झालेली असेल तर 3-4 टप्पे फार महत्वाचे आहेत. ते म्हणजे एखाद्या कामगाराला जर संपावर जायचं असेल तर संपावर जाण्यापूर्वी 6 आठवड्याच्या आधी नोटीस दिल्याशिवाय किंवा त्याच कामगाराने नोटीस दिल्यानंतर 14 दिवसाच्या आत किंवा एकंदरीत लक्षात घेता उपयुक्त कोणत्याही नोटिसीमध्ये नमूद केलेली संपाची तारीख उलटून जाण्यापूर्वी किंवा शेवटचा महत्वाचा घटक म्हणजे समिट अधिकाऱ्यापुढे जे कॉन्सिलेशन ऑफिसर असतात त्यांच्या समोर समिटाची प्रकरणे प्रलंबित असतील त्या कालावधीमध्ये किंवा अशी कारवाईची समाप्ती झाल्यानंतर 7 दिवसापर्यंत करार भंग करून संपावर जाता कामा नये. आता दुसरा महत्वाचा मुद्दा आहे या विषयासंदर्भातला ती म्हणजे टाळेबंदी. लॉकआउट ज्या सेक्शन 2L नुसार याकडे आपण पाहणार आहोत. टाळेबंदी अर्थात कंपनीच्या मालकाकडून ज्याने कामावर रुजू असलेल्या कामगारांना काम चालू ठेवण्यास नकार देणे किंवा उद्योग तात्पुरता बंद करणे किंवा कामास स्थगिती देणे या कृती टाळेबंदी व्याख्येत येतात. आणि टाळेबंदीची व्याख्या जर समजून घ्यायची असेल तर कुठल्याही कंपनीच्या अर्थात उद्योगाच्या मालकाकडून उद्योगाच्या जागेला कुलूप लावणे किंवा उद्योगाच्या कामाच्या जागेमध्ये कामगारांना प्रवेश म्हणजे प्रवेश करण्यास नकार देणे असा सुद्धा होऊ शकतो. कारण कामगारांना दिलेले काम रद्द करणे अथवा कामास स्थगिती देणे हे त्याचाच एक भाग आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मालकाकडून कामगारापुढे मागण्या ठेवल्या जातात अडवणूक करण्यासाठी किंवा कामगारांनी मालकांच्या मागण्या मान्य केल्यास मालकांना कामगार पुनर्भरतीचा मार्ग हा मोकळा करून देतो. आणि मग मालकांच्या वेगळ्या वेगळ्या ज्या काही बाबी असतात त्या मालकांच्या बाबी ह्या पुढील गोष्टीवरून केलेल्या कृती या टाळेबंदीच्या व्याख्येमध्ये नक्की येतात. ती म्हणजे कामावरून नेमून दिलेल्या वेळेनंतर उशिरा येणाऱ्या कामगारांना कामांचे ठिकाण प्रवेश देण्यास मनाई केलेली असते. आणि कामगार जर कोणत्याही नोकरीमधून काढून टाकले तर अशा कामगारांना कामाच्या ठिकाणी प्रवेश न करण्यास केलेली मनाई. टाळेबंदीस मनाई कलम 22(2) अंतर्गत म्हणजे प्रोहिबिशन ऑफ लॉ आउट्स हा सार्वजनिक सेवा उद्योगातील कामगारांना टाळेबंदीचा आदेश देता येणार नाही हे मालकाने खरं तर समजून घेतलं पाहिजे. कामगारांना टाळेबंदीची 6 आठवडे अगोदर नोटीस दिल्याशिवाय नोटीस दिल्यानंतर 14 दिवसांच्या आत किंवा टाळेबंदीची नोटीस दिल्यानंतर नोटिसीमध्ये नमूद केलेल्या टाळेबंदीच्या तारखेपर्यंत. आणि चौथा महत्वाचा म्हणजे समिट अधिकाऱ्याकडे संबंधित प्रकरण समिटाकरिता प्रलंबित असल्यास कारवाईच्या कालावधीमध्ये किंवा समिट अधिकाऱ्याने संबंधित प्रकरणाचा निष्कर्ष काढल्यानंतर 7 दिवसाच्या आत टाळेबंदी लागू करता येणार नाही. म्हणजे याचा अर्थ हा वरील गोष्टीवरून लक्षात येतो. आता शेवटचा महत्वाचा मुद्दा म्हणजे
अपरिहार्य कामबंदी म्हणजे ले ऑफ म्हणजे काय? तर औद्योगिक अधिनियम 1947च्या कलम 2 मध्ये केलेले अर्थात अपरिहार्य कामबंदीची व्याख्या ही अपरिहार्य कामबंदी म्हणजे ज्याचे नाव कारखान्याच्या व्यवस्थापनाच्या हद्दीपत्रकावर असून ज्याला कामावर कमी करण्यात आले नाही, अशा कामगारास कोळसा, वीज, कच्चा माल या अभावी अ, मालाचा साठा वाढल्यामुळे यंत्रसामग्री बंद पडणे किंवा कोणत्याही कारणामुळे रोजगार देण्याच्या कामी मालकांनी कसूर केल्यामुळे, नकार दिल्यामुळे किंवा असमर्थ असल्यामुळे होणारी कामबंदी होय. म्हणजे कामगाराचे नाव हजेरी पत्रक जरी असलं, तरी कामगार काम करण्याकरता जरी तयार असेल, तर कारखान्यास आवश्यक असणारा कोळसा, वीज जेथे कामगाराला रोजगार दिला जातो, परंतु जर काम दिले नाही, तर अपरिहार्य कामबंदी असे म्हणता येणार नाही. मग अपरिहार्य कामबंदी लागू केलेल्या कामगारांना नुकसान भरपाई कशी दिली जाते? कलम 25 क नुसार राईट ऑफ वर्कमॅन फॉर कॉम्पोजिशन म्हणजे कामबंदी लागू केलेल्या कामगारांना भरपाई मिळण्याचे अधिकार आणि त्यांच्या नावे औद्योगिक व्यवस्थापन विभागाच्या हजेरी पटामध्ये अंतर्भूत केलेले असते. मालकाच्या व्यवस्थापनाच्या अधिकाराखाली किमान 1 वर्ष इतका काळ जर सलग नोकरी पूर्वी केली आहे, अशा कामगाराच्या बाबतीत बदली किंवा नैमित्तिक कामगार व्यतिरिक्त त्याला जेव्हा सतत किंवा खंडित कामबंदी लागू होईल, तेव्हा ज्या दिवशी त्याच्या बाबतीत अशा प्रकारे कामबंदी लागू करण्यात आली होती, त्यापैकी यामध्ये देखील साप्ताहिक सुट्टीचा दिवस वगळून बाकी सर्व दिवसाबद्दल त्या कामाला अशा कामबंदी लागू झाली नसती. परंतु 12 महिन्याच्या कोणत्याही कालावधी अशा कामगाराच्या बाबतीत 45 दिवसापेक्षा जास्त दिवसांकरिता कामबंदी लागू करण्यात आली, तर कामगार आणि मालक यामध्ये अनुषंगाने करार झाला असे समजावे. कारण पहिल्या 45 दिवसाची मुदत संपल्यावर मालक हा कामगाराला कोणतीही भरपाई देणार नाही. म्हणजे या सगळ्या गोष्टी आपण या प्रकरणामध्ये लक्षात घेतल्या. कामगार हा महत्वाचा घटक जरी असला, तरी कामगारांनी त्या मालकाच्या विरोधात संप अर्थात स्ट्राईक किंवा इतर टाळेबंदी आणि या गोष्टीसाठी मालकानेही काही प्रकार करू नये आणि कामगारांनी सुद्धा त्या पद्धतीने वागावं असा एकंदरीत नियम सांगतो. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? नक्कीच लॉ इन मराठी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून अभ्यासासाठी या व्हिडिओ आपण रेफर करू शकता. वेगळी माहिती गोळा करून आपल्यासमोर मांडण्याचा मी एक प्रामाणिक प्रयत्न करत असतो. लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. धन्यवाद.